रात्री पहिल्यांदा एका सिंहाने डरकाळी फोडली, तिसऱ्या सिंहाने डरकाळी फोडली आणि मग सगळी प्राईडच्या सगळ्या डरकाळ्या एकमेकांमध्ये मिसळल्या आणि सगळं जंगल त्यांनी दणाणून सोडलं. आणि आम्ही त्या पातळ कपड्याच्या तंबूच्या आत अक्षरशः घाबरून बसलो होतो, म्हणजे कुठच्या क्षणी ते येतील का आणि आपलं काय होणार आहे. वरती रणरणतं ऊन असतं, कधी पाऊस असतो, कधी हाडं गोठवणारी थंडी असते. तर हे सगळं सहन करत करत हे सगळे फोटोज काढायला लागतात. आपल्याला असं वाटतं की जंगलामध्ये पुरुषांचं राज्य नाही, जंगलामध्ये स्त्रीचं राज्य. म्हणजे जंगलाची राणी सिंहीण, जंगलाची राणी वाघीण, जंगलाची राणी पक्षी आहे. नमस्कार सर्व मान्यवरांना, सन्मानार्थींना आणि उपस्थित सर्वांना. भाग्यश्री, तुझे विशेष धन्यवाद. मला ह्या इतक्या कर्तृत्ववान स्त्रियांबरोबर बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद. माझं नाव ऋता कळमणकर आहे आणि मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणजे वन्य जीवांची फोटोग्राफर, जंगलामध्ये जाऊन वन्यजीवांची फोटो काढणारे. तर हे सगळं करत असताना आता मला माझ्याविषयी बोलायला फारसं आवडत नाही, पण एक 4 वाक्यात मी सांगते. मी बोलणार आहे, स्त्रियांविषयीच बोलणार आहे, पण जंगलातल्या स्त्रियांविषयी बोलणार. तर माझं नाव ऋता कळमणकर, मी सांगितलेलंच आहे. गेल्या 42 वर्षाची होते तेव्हा मी ह्या फील्डमध्ये आले आणि त्याच्यानंतर माझा प्रवास सुरू झाला. माझी मुलं मोठी झाली आणि त्याच्यानंतर माझा हा प्रवास सुरू झाला. तर गेल्या 14-15 वर्षापासून मी हे करते आहे. तर हे करताना मला खूप देश फिरण्याची संधी मिळाली. वेगळे अगदी उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत, माडागास्कर सारखं अनोखं बेट, कोस्टारिका, कोलंबिया, ब्राझील, अमेझॉनचं जंगल, असं मी सगळी पालथी घातली. कसं आहे, ही जीवसृष्टी जी आहे ती इतकी विविधतेने नटलेली आहे, निसर्ग इतका सुंदर आहे. तर आपल्या भारतातच जर बघायचं झालं तर आपल्या भारतामध्ये आहेत 340 सस्तन प्राणी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आहेत 140 सरपटणारे प्राणी, त्याचबरोबर आपल्याकडे आहेत 1200 प्रकारचे पक्षी, 2000 प्रकारचे मासे आणि 5000 प्रकारचे कीटक. तर हा फक्त झाला भारताचा खजिना. तर जगाचा खजिना किती मोठा असेल आणि अमेझॉनचं जंगल काय असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. तर हे सगळे जंगल म्हणजे मला हा खजिना निसर्गाने उघडून दाखवला आणि मग मी त्या जे आत शिरले ती मी कधी बाहेर पडलेच नाही. म्हणजे कुठला फोटो काढू आणि कुठला नको असं करता करता मला माझी 4 वेळेस BBC वाईल्ड लाईफ मॅगझिनने दखल घेतली, बऱ्याच चॅनल्सनी माझ्या मुलाखती घेतल्या, मला बरेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आणि मी ह्या क्षेत्रात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. तर आता आपण ह्या क्षेत्राबद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगते. वाईल्ड लाईफ हे क्षेत्र अत्यंत अनिश्चित असं क्षेत्र आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं ऑब्जेक्ट, त्याला तुम्ही काहीच सूचना देऊ शकत नाही. कारण जेव्हा मॉडेलचे फोटो काढले जातात मॉडेल्सचे, तेव्हा समोर मॉडेलला तुम्ही सूचना देऊ शकता, पण इथे तुम्ही वाघाला काहीच सूचना देऊ शकत नाही. तो कसाही येतो, तो कसाही जातो, त्याला वाटलं तर तो थांबतो, त्याला नाही वाटलं तर तो थांबत नाही. त्याच्यामुळे पूर्णपणे तुमचं कॉन्सन्ट्रेशन हवं, तुमची कॅमेऱ्यावरची पकड तितकी मजबूत हवी आणि तुमचं काय म्हणू आपण त्याला समय सूचकता हवी. तर हे सगळं करत असताना वरती रणरणतं ऊन असतं, कधी पाऊस असतो, कधी हाडं गोठवणारी थंडी असते. तर हे सगळं सहन करत करत हे सगळे फोटोज काढायला लागतात आणि बेस्ट शॉट मिळवण्यासाठी खूप कष्ट करायला लागतात. लोक फोटो बघतात आणि वाव म्हणतात तेव्हा आमचं चीज होतं, पण त्याच्या पाठीमागे खूप कष्ट असतात आणि त्याच्यामुळे तो जो वाव असतो तो मिळवण्यासाठी म्हणजे आम्ही अक्षरशः जीवाचं रान करतो म्हटलं तरी चालेल. तर हे सगळं करत असताना, देश फिरत असताना मला खूप सारे अनुभवही आले, खूप चांगले, खूप वाईट. आणि काही अनुभव असे होते की ज्यांनी माझ्या हृदयाला हात घातला, काही अनुभव असे होते की ज्यांनी माझा भीतीने थरकाप उडवला आणि काही अनुभव असे होते की ज्यांनी माझ्या चेहऱ्यावरती हसूही आणलं. तर त्याच्यातले 1-2 अनुभव मी शेअर करते. जंगलातल्या स्त्रियांविषयी त्याच्या आधी मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. आपल्याला असं वाटतं की जंगलामध्ये पुरुषांचं राज्य आहे, नाही, जंगलामध्ये स्त्रीचं राज्य आहे. म्हणजे जंगलाची राणी सिंहीण आहे, जंगलाची राणी वाघीण आहे, जंगलाची राणी पक्षी आहे. कारण कुठे थांबायचं, कुठे मेटिंग करायचं, कधी मेटिंग करायचं, कुठच्या मेल बरोबर मेटिंग करायचं, ही फिमेल ठरवते, मेल नाही ठरवत.
त्याच्यानंतर पक्षिणीसाठी पक्षी घरटं बांधतो आणि घरटं बांधल्यानंतर तिला जर ते पटलं नाही तर ते घरटं तो तिथेच सोडून देतो. तो तिला दुसरं घरटं बांधतो. दुसरं घरटं बांधतो. ती तिकडे अंडी घालायला बसली की हा पठ्ठ्यात तिसरीकडे जाऊन घरटं बांधून दुसरीला पटवायला मोकळा. हे चालतं. पण जंगलामध्ये ह्या गोष्टी होतातच. तर जंगलामध्ये सिंहीण जेव्हा पिलांचा सांभाळ करते, हिंस्त्र आहेत सिंहीण, वाघीण, पण जेव्हा पिलाचा सांभाळ करतात तेव्हा त्या अतिशय दक्ष अशा आया असतात, अतिशय प्रेमळ आया असतात. म्हणजे आपली मुलं लपवत लपवत त्यांना लांडग्यांपासून कोल्ह्यांपासून लपवणं, त्यांना व्यवस्थित शिकार शिकवणं, त्यांना मोठं करणं हे खूप अवघड काम आहे. वाघिणीची पिलं 2 वर्ष तिच्यासोबत राहतात. त्या 2 वर्षात ती त्यांना पूर्ण वाघ म्हणून तयार करते. मग कधी कधी आपलं साम्राज्य ती त्यांना देते आणि ते साम्राज्य सोडून जाते किंवा ती दुसरं साम्राज्य निर्माण करते. तर याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट सांगते मी तुम्हाला. हत्तीणीची गोष्ट आहे. हत्तीणीच्या कळपामध्ये सुद्धा वयस्क हत्तीण जी असते ती कळपाचं नेतृत्व करत असते आणि सगळ्या हत्तीणी तिच्या पाठून जात असतात. कळपामध्ये कधीही नर हत्ती नसतो. सगळ्या फिमेल्स असतात, म्हणजे आया, मावशा, काक्या, आज्या वगैरे, आणि ह्या सगळ्या पिलांना मध्ये घेऊन त्यांचा सांभाळ करत असतात. तर काझीरंगाच्या जंगलामध्ये दुपारची वेळ होती. आम्ही फोटोच्यासाठी बसलो होतो आणि समोरून एक हत्तीचा कळप रस्ता क्रॉस करून जात होता. रस्ता क्रॉस करून जात होता. 3-4 हत्ती असे रस्ता क्रॉस करून गेले आणि त्याच्यानंतर एक हत्तीण काहीतरी ओढत ओढत घेऊन आली. तर असं काळसर काहीतरी होतं, पोत्यासारखं दिसलं. मला वाटलं काय असेल हे, काय घेऊन आली आहे. तर नीट लक्ष देऊन बघितलं तेव्हा लक्षात आलं की हे तिच्या मेलेल्या पिलाचं कलेवर आहे, ती ते ओढते आहे. मग मी गाईडला विचारलं की ही असं का ओढतीये म्हणजे. तर तो म्हणाला की तिची जोपर्यंत खात्री पटत नाही की आता हे बाळ उठणार नाहीये तोपर्यंत ती ते ओढते आणि ते साईडला ठेवते. मग चारा वगैरे खाते, परत त्याला उचलते, परत पुढे जाते. तर हे असे प्रसंग येतात डोळ्यामध्ये. म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर अक्षरशः पाणी आलं तिचं ते ओढणं बघून. म्हणजे ती जीवाच्या कराराने ते ओढत नेत होती. तर असे प्रसंग दिसतात वेगवेगळ्या. म्हणजे आपण कशा आया आहोत तशा त्याही आयाच आहेत. क्रूर असतील, हिंस्त्र असतील तरी त्याही आयाच. असाच एक छोटासा प्रसंग सांगते बोट्सवानाच्या जंगलातला. बोट्सवानाच्या जंगलामध्ये आम्ही मोबाईल कॅम्पिंग केलं. मोबाईल कॅम्पिंग म्हणजे काय, तर 2 गाड्यांमध्ये तुमचं सगळं सामान टाकायचं, तंबू टाकायचे आणि फिरायचं. जिथे योग्य वाटेल तिथे राहायचं आणि आजूबाजूच्या एरियाचे फोटोज काढायचे. तर आजूबाजूच्या एरियाचे फोटोज काढताना त्या दिवशी आम्हाला सिंहाची प्राईड दिसली. आणि मोबाईल कॅम्पिंगमध्ये तुम्हाला कुठलंही संपर्काचं साधन नसतं. तसंही जंगलातून आम्हाला कधी संपर्काचं साधन मिळत नाही. म्हणजे आमच्या घरी आम्ही 8-8 दिवस संपर्क करूच शकत नाही की काय चाललंय किंवा आम्ही कुठे आहोत किंवा आम्ही चांगले आहोत का वाईट आहोत, काहीच संपर्क करता येत नाही. तर मोबाईल कॅम्पिंगमध्ये तर तो प्रश्नच नव्हता. इलेक्ट्रिसिटी नव्हती मोबाईल कॅम्पिंगमध्ये. आणि आम्हाला सांगितलं गेलं होतं टेंटमध्ये की कुठल्याही परिस्थितीत टेंटमधून बाहेर यायचं नाही रात्रीच्या वेळेस. तर आम्ही सगळेजण थोडंसं जेवण वगैरे केलं. संध्याकाळ झाली, सगळेजण आपल्या आपल्या टेंटमध्ये गेलो. टेंटमध्ये गेल्यानंतर खूप अस्वस्थ वाटायला लागलं, कारण हातात मोबाईल नाही, समोर आरसा नाही, काहीच नाही. काय करायचं आता म्हणजे. आणि मग मी जेव्हा त्याला दुसऱ्या दिवशी विचारलं, अरे इथं आरसाच नाही आहे, तर त्यांनी मला पाणवठ्याच्या तिथे नेलं आणि दाखवलं, ह्याच्यात बघायचं. मग जशी सिंहीण बघते तसं तू बघायचं त्याच्यामध्ये, तुला पाहावंसं वाटलं तर. तर रात्री आम्ही झोपलो, दिवसा आम्ही ते सिंहाचे सगळा प्राईड पाहिला होता. तर तो जो प्राईड होता तो रात्री पहिल्यांदा एका सिंहाने डरकाळी फोडली. डरकाळी फोडल्यानंतर थोडी भीती वाटली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सिंहाने डरकाळी फोडली, तिसऱ्या सिंहाने डरकाळी फोडली आणि मग सगळी प्राईड, एका प्राईडमध्ये 2 नर, साधारण 6 ते 7 माद्या आणि बरीचशी पिलं, अशी ती प्राईड असते. तर त्याच्या सगळ्या डरकाळ्या एकमेकांमध्ये मिसळल्या आणि सगळं जंगल त्यांनी दणाणून सोडलं.
आणि आम्ही त्या पातळ कपड्याच्या तंबूच्या आत अक्षरशः घाबरून बसलो होतो की म्हणजे कुठच्या क्षणी ते येतील का आणि आपलं काय होणार आहे ते माहिती नाही. आणि त्या डरकाळ्या ऐकता ऐकताच कधीतरी झोप लागली आणि सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा मला इतकी सुंदर सकाळ मी कधीच पाहिली नाही. म्हणजे निसर्ग इतका सुंदर आहे, इतकं सुंदर आहेत झाडं, पक्षी. कधी कधी काय होतं, पाणवठ्याच्या बाजूला बरेच पक्षी आंघोळ करत असतात, काही पक्षी, काही हरणं चरत असतात, मध्येच कोणीतरी येऊन पाण्यातून असं डुबकी मारून काहीतरी खाऊन जातं, मासा वगैरे. आणि एवढ्यात मग जंगलचा राजा चालत येतो. मग ते बघणं, त्याचे फोटो काढणं, ह्याचं जे वेळ आहे किंवा ते, म्हणजे मी इतकेंदा वाघ पाहिला, कमीत कमी 100पेक्षा जास्त वेळा मी वाघ पाहिला. पण जेव्हा वाघ माझ्या समोर येतो तेव्हा माझे हात अजूनही थरथरतात, माझा कॅमेरा अजूनही थरथरतो. तो इतका सुंदर प्राणी आहे. म्हणजे फॅसिनेटिंग म्हणतो ना आपण, संमोहित करणारं सौंदर्य. म्हणजे त्याच्या नजरेकडे बघितलं की संमोहित व्हायला होतं, इतका तो सुंदर प्राणी आहे. तर असा हा आपला सुंदर निसर्ग आहे. 10 मिनिटं झाले का? तर अजून एक छोटासा प्रसंग सांगते तुम्हाला. तर वाघिणीचाच सांगते. वाघीण आपल्या ताडोबाच्या जंगलामध्ये डब्ल्यू नावाची वाघीण आहे. तर तिची पिलं नाल्यामध्ये बसली आहेत अशी आम्हाला खबर मिळाली. मग आम्ही जिप्सी घेऊन त्या साईडला गेलो. त्या साईडला गेल्यानंतर पिलं झोपली होती. साधारण एक 7 ते 8 महिन्याची पिलं होती आणि आई आजूबाजूला कुठेच दिसत नव्हती. तर म्हटलं ठीक आहे, आई असेल आजूबाजूला तर उठतील पिलं तेव्हा बघूया, फोटोज मिळतील, काही काही आई आणि पिलांची काहीतरी ॲक्शन मिळेल. आम्ही बसून राहिलो आणि थोडा वेळ झाला आणि एका डाव्या बाजूनी एक वाघीण अतिशय सावध, एकदम तगडी सावध पावलं टाकत त्या पिलांच्या दिशेने यायला लागली. आम्हाला वाटलं त्यांची आई आहे. पण गाईडनी सांगितलं पटकन, नहीं नहीं मैडम, वो माँ नहीं है, वो शर्मिली नाम की टाइग्रेस है, वो अभी मारेगी इनको. घाबरलो आम्ही, म्हणजे एवढे पिलांना. आणि ती जी छोटी बच्ची होती तिने केला, प्रतिकाराचा प्रयत्न केला, पण ते काही त्या मोठ्या वाघिणीसमोर तिचं चाललं नाही. मग तिचा भाऊ जो होता त्याने एक छोटीशी डरकाळी फोडली. आई कुठे बसली होती जंगलामध्ये आतमध्ये माहिती नाही, पण त्या लेकराची डरकाळी तिने ऐकली आणि जे ती बेभानपणे धावत आली ते तिचं धावणं बघायला हवं. म्हणजे काय तिचं ते पिलांसाठी धावणं होतं, पळणं होतं. आणि मग तिची आणि शर्मिलीची जुंपली, अख्खं जंगल डरकाळ्यांनी भरलेलं. त्याच्यानंतर थोड्या वेळाने तिला पळवून लावली. दोन्ही पिलं जवळ घेतली, एका बाजूला एक पिलू, दुसऱ्या बाजूला दुसरं पिलू, आणि त्यांना जवळ घेऊन ती वाघीण बसली. तर अशा पद्धतीने खूप छान अनुभव येतात, बघायला खूप छान वाटतात, फोटोज पण खूप छान छान मिळतात आणि सुंदर अनुभव येतात. तर हा इतका सुंदर निसर्ग आहे आपला, हा वाचवायला हवा. वृक्षतोड प्रचंड प्रमाणात होते आहे, पर्यावरणाचा तोल ढासाळतो आहे. तर जंगलं वाचणं गरजेचं आहे. तर निसर्ग वाचवा म्हणजेच आपण वाचू शकू असं मला वाटतं. आणि निसर्ग वाचू अशी विनंती करून मी माझं